एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे। रेअर प्रश्न असतात पण एमपीएससी राज्यसेवा कंबाइंडला असे गुगली प्रश्न राहू शकतात किंवा यूपीएससी ला राहू शकतात। आणि तुम्ही बापू सगळ्याच अभ्यास करत असाल, एमपीएससी बी करत असाल, यूपीएससी बी कंबाइंड बी करावं लागते। नखरे करता येतात का? नाही। बेकार कांड बी चुजर, आपल्याला नोकरी पाहिजे, मग नाही मिळालं पीएसआय तर आयपीएस बनू, बरोबर आहे की नाही? तर मग त्यासाठी करावं लागतं बा अभ्यास। असं झालं आहे बरं, माये दोस्त पीएसआय झाले नाही पण आयपीएस झाले एकाच अभ्यासानं। पीएसआय मध्ये बी धावले, फिजिकल मध्ये टून आणि तिकडे आयपीएस, असे होतच बरं। त्यामुळे असं स्वतःला कमी समजायचं नाही। पीएसआय ले धावणारा फेल झाला ना आयपीएस झाला, असे उदाहरणं आहेत। त्याच्यामुळे मस्तपैकी नेहमी कसा वरचा उच्च विचार करायचा ना। मग त्यासाठी समजून घ्या, पर्वतांचे कालखंड, कोणत्या कालखंडामध्ये कोणते पर्वत निर्माण झाले याच्यावर प्रश्न राहू शकते, ते आज आपण बघून घेऊया। ओके, पण नेहमीप्रमाणे आपण काय करतोय, समजण्यापूर्वी दोन प्रश्न डोक्यात घुसवतो। आता हे दोन प्रश्न तुम्ही समजून घ्यायचे, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि पुन्हा प्रश्न पाहायचे भाऊ, आणि पाहून सोडवायचा प्रयत्न करायचा, आणि बरोबर आहे का चूक आहे ती डेअरिंग करायची ना कॉमेंट मध्ये टाकायचं। पाऊच लमचाल, अरे ती सवय करा ना तर परीक्षेमध्ये गोला मारायची ताकद वाढते है ना। परीक्षेमध्ये माहित आहे का तुम्हाला, नॉलेज पेक्षा कॉन्फिडन्स अत्यंत महत्वाचं असते। मी तर मारू गोला का नाही, मारू का नाही, है ना, इकडे आदा असं करतो ना, मग डिस्क्या होते का नाही, होते ना, तसं व्हायचं नाही। म्हणून हे संधी आहे, इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी। माझे दोन प्रश्न सोडवून पाहायचे, कॉमेंट मध्ये बिंदा टाकायचे, चुकलं तर चुकलं, त्याला का करायचे, आहे का नाही, बरोबर आहे ना। मग दोन प्रश्न डोक्यात घुसवायचे। चला, पहिला प्रश्न तुमच्यासाठी, मायासाठी नाही, कारण माया सगळंच निपटलं। मग आता तुमच्यासाठी आहे तर भाऊ चला पाहून घेऊ, कोणत्या भूकालखंडातील पर्वत अवशिष्ट पर्वत असतात? माउंटेन्स ऑफ विच जिओलॉजिकल पिरियड आर रेलिक्ट माउंटन्स? असा मस्त सोपा प्रश्न। पहिला आहे प्री कॅम्ब्रियन पिरियड, दुसरा आहे ऑर्डोविसियन पिरियड, तिसरा आहे पर्मियन पिरियड आणि चौथा आहे टर्शरी पिरियड। मराठीत लिहिलो नाही, कारण मराठीत असंच लिहावं लागते, बरोबर आहे, ठीक आहे। तर दुसरा प्रश्न पाहून घेऊ। पहिला लक्षात आला का? आला ना? दुसरा पाहून घेऊ, खालील कालखंडानुसार वर्गीकृत केलेले पर्वत प्रकार लक्षात घ्या है ना। कन्सिडर द फॉलोइंग टाइप ऑफ माउंटन्स क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ जिओलॉजिकल पिरियड। एक आहे हर्सिनियन, दुसरा आहे कॅलेडोनियन, तिसरा आहे अल्पाइन, असं दिलाय अ ब क। खाली काय म्हणते, कोणत्या प्रकारामध्ये निरंतर पर्वतरांगा आढळत नाही? कोणत्या प्रकारामध्ये निरंतर पर्वतरांगा, in which type the continuous mountain ranges are not found, है ना। माहीतच नाही होत म्हणते कुठं आहे म्हणून, रेंज कंटिन्युअस कुठं नाहीत बा, म्हणजे तुकडे तुकडे आहेत असं कुठे आहे, है ना। तर तुम्हाला ऑप्शन दिले आहे, ऑप्शन तुमच्या डोळ्यासमोर आहे। आता आपण है ना समजून घ्यायचा पर्वतांचे कालखंड। चलाचा मग चला भाऊ। मित्रांनो बघा, पर्वत उत्पत्तीचा कालखंड हा जर आपण बेस घेतला म्हणजे पिरियड ऑफ द ओरिजिन, तर आपल्याला किती प्रकार दिसतात? 4 प्रकार दिसतात। एक प्री कॅम्ब्रियन दिसतंय, प्री कॅम्ब्रियन, दुसरा आहे कॅलेडोनियन, दुसरा आहे कॅलेडोनियन, तिसरा आहे हर्सिनियन आणि चौथा आहे अल्पाइन। कालखंड इथपासून इकडे सुरू झालाय, म्हणून याला प्राचीन, सर्वात प्राचीन प्री कॅम्ब्रियन, आणि अर्वाचीन आत्ता लेटेस्ट जे आहेत अर्ली आत्ताचे ते अल्पाइन, ठीक आहे। आता आपण काय बघूया, या कालखंडाला एक्झॅक्ट कसं काय डिवाइड केलंय। आता हे नावं जेव्हा लक्षात घेतो आपण, प्री कॅम्ब्रियन, कॅलेडोनियन, हर्सिनियन, अल्पाइन, तर आपल्याला असं वाटतं की बाबा हे तर पिरियड आम्ही जिओलॉजिकल याच्यात नाही पाहिले, प्री कॅम्ब्रियन ऐकलाय, पण व्हॉट अबाउट द कॅलेडोनियन, हर्सिनियन, हे काय आहे, अल्पाइन काय आहे? तर जरी आपण इथे कालखंडानुसार वर्गीकरण करत असलो तरी वर्गीकरणाचे जे नॉमेनक्लेचर आहे, जी शब्दावली आहे, त्याचे वेगवेगळे बेसिस आहेत। प्री कॅम्ब्रियन म्हटलं तर कालखंडानुसार समजून येते, काही प्रॉब्लेम नाही, समजला, काहीच इश्यू नाही। पण व्हॉट अबाउट द कॅलेडोनियन, म्हणजे हा कोणता पिरियड होता बा, आम्ही तर जिओलॉजिकल पिरियड मध्ये वाचलाच नाही। तर कॅलेडोनियन हा जो शब्द आहे
हा याच्याशी संबंधित नाही कालखंडांशी. हा काय आहे, तत्कालीन कालखंडात, लक्षात घ्या, तत्कालीन कालखंडात ज्या स्थानी ते आढळले पर्वत, जे पर्वत त्या स्थानी आढळले त्या स्थानाच्या नावावरून. आता कॅलेडोनिया म्हणजे काय आहे, कॅलेडोनिया इज नथिंग बट द लॅटिन वर्ड फॉर स्कॉटलँड. लॅटिन वर्ड फॉर स्कॉटलँड. तर स्कॉटलँडच्या परिसरात आढळलेले जेवढे पर्वत आहेत, पहिल्यांदा आढळले ते सर्वात पहिले, आणि म्हणून त्याला कॅलेडोनियन पर्वत. क्लिअर. हर्सिनियन, हर्सिनियन जर बघितलं तर एक असा प्लेस आहे ज्याच्यामध्ये 2-3 कॉन्टिनेंट असे आलेले आहेत, मिक्स झालेला आहे आणि ब्रेक झालेला आहे. तर त्या ब्रेकिंगमुळे तिथलं नाव आहे हर्सिनियन. अल्पाईन, अल्पाईन हे एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे. इट्स अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स. कुठल्या पर्वतांची, की असे पर्वत की ज्या पर्वतांवर एका टप्प्यापर्यंत तर आपण भूभाग आहे म्हणून वनस्पती दिसतेच, पण त्याच्या वनस्पतीच्या वर आणि जिथे वनस्पती लागू शकत नाही त्यावरही भूपृष्ठभाग आहे, त्यावरही त्यांची शिखरं आहेत, असे पर्वत. म्हणून याला काय नाव ठेवलं, अल्पाईन. अल्पाईन म्हणजे वृक्ष, वृक्षाच्या वर गेलेले. आलं की नाही लक्षात. तर आपल्याला काय दिसतंय, इथले नॉमेनक्लेचर हे वेगवेगळ्या आधारावर आहेत. एक तर कालखंडावर, एक तर स्थानावर आहेत, एक तर विशेष काहीतरी वैशिष्ट्य आहे त्याच्यावर आहे. क्लिअर. आता प्री कॅम्ब्रियन जर बघितलं तर पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर ते कॅम्ब्रियन पिरियड हा पिरियड आहे. कॅलेडोनियनचे ऑर्डोव्हिशियन ते अर्ली डेव्होनियन पाठ करायचं बरं. हर्सिनियनला पर्मिनियन ते पर्मोकार्बोनिफेरस आणि अल्पाईनला टर्शरी. ठीक आहे. मराठीत असंच म्हणल्या जाते म्हणून काय मी मराठीत लिहिलो नाही. आता महत्वाचं आहे की त्याचा कालखंड गणना दिलेली आहे. ती गणना मी 2 प्रकारे दिली आहे. ती का ते लक्षात घ्या. पांढऱ्या रंगात दिलेला आहे, वेगवेगळ्या पुस्तकात दिलाय. सविंदर सिंगच्या पुस्तकात दिलेला नाही. सविंदर सिंगच्या पुस्तकात वरचं घेतलेलं आहे. आता इकडचं वेगवेगळ्या पुस्तकात है ना. प्री कॅम्ब्रियनला 4.6 बिलियन इयर्स टू 541 मिलियन इयर्स. बरोबर आहे. पण त्याच्या खाली रेड याच्यात दिलाय. हे सर्व माहिती कुठली आहे, इग्नूची आहे. ही कुठली आहे, इग्नूची. महत्वाची आहे, टेक्स्टबुक आहे, शासन मान्य आहे, म्हणून ते तारीख लक्षात ठेवणं, ते पिरियड लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काय दिलंय, 3.8 बिलियन टू 550 मिलियन इयर्स. इकडे कॅलेडोनियनला बघितलं तर 500 ते 400 मिलियन इयर्स. खाली 350 ते 250 मिलियन इयर्स म्हणजे दशलक्ष. त्याच्यानंतर इकडे 340 ते 225 मिलियन इयर्स. खाली 350 ते 250 मिलियन इयर्स. अल्पाईनला 65 मिलियन इयर्स टू 7 मिलियन इयर्स आणि इकडे 65 मिलियन इयर्स असं आपल्याला दिसेल. क्लिअर. ओके. सांगण्यासारखं काही नाही त्याच्यात, समजलं असेल. प्री कॅम्ब्रियन जर बघितलं त्याला कोणते माउंटन्स म्हणतात, रेलिक्ट माउंटन्स. कोणते माउंटन्स म्हणतात, रेलिक्ट, अवशिष्ट पर्वत. केवळ छोट्या छोट्या टेकड्या उरलेल्या आहेत, अशा छोट्या छोट्या टेकड्या. का, तर ह्या सर्वात जुन्या आहेत. त्याची कारण काय पुढे पाहू. ठीक आहे. कॅलेडोनियन याला स्कॉटलँड टाइप माउंटन्स म्हणतात, कारण की प्रथमतः हे माउंटन्स कुठे आढळले, स्कॉटलँडला. त्याच्या नावावरून लॅटिन वर्ड कॅलेडोनिया, लॅटिन वर्ड कॅलेडोनिया. क्लिअर. त्यानंतर हर्सिनियन याला वेरिस्कॅन माउंटन पण म्हणतात. याला कोणता प्रकार म्हणतात, वेरिस्कॅन प्रकार पण म्हणतात. ठीक आहे. अल्पाईनला टर्शरी माउंटन, कारण टर्शरी पिरियड मध्ये ते आढळले म्हणून टर्शरी माउंटन सुद्धा म्हणतात. क्लिअर. ठीक आहे. ओके. आता बघा आपण समजून घेऊया थोडस. प्री कॅम्ब्रियनला काय म्हणतो आपण, अवशिष्ट, रेलिक्ट, रेसिड्युअल, उरले सुरले है ना, छोट्या छोट्या टेकड्या है ना. का, कारण की याचं विपुल प्रमाणामध्ये क्षरण आणि रूपांतरण झालंय. हेवी इरोजन आणि हेवी मेटामॉर्फिझम, एवढी उथलपुथल झाली. का, कारण पृथ्वी जेव्हा निर्माण झाली त्याच्या काही बिलियन वर्षानंतर तिथं तप्त गोळा होती, हळूहळू थंड झाली. थंड झाल्यावर आतमधला लावा बाहेर है ना, कॉन्टिनेंटची मिक्सिंग, इकडे तिकडे येणे, अत्यंत गतिशीलता होती. आणि अत्यंत गतिशीलतेमुळे वेगवेगळे उंच पर्वत निर्माण झाले. मग जबरदस्त पाऊस राहिला. पाऊस कितीतरी लक्ष दशलक्ष वर्ष राहिला, त्याच्याने धुवून टाकला. मग पुन्हा काहीतरी आतमध्ये उथलपुथल. तर इरोजन, मेटामॉर्फिझम, अपहिवलनेस कंटिन्युअस हेवी झालं आणि त्याच्यामुळे त्या कशा रेलिक्ट माउंटन झाले. आता त्याच्यावर खूप क्षरण झालं, खूपच जास्त त्याचं इरोजन होऊन गेलं आणि म्हणून ही परिस्थिती इथे आलेली दिसते. प्री कॅम्ब्रियन पिरियड मधल्या पर्वतांची ते नसल्यासारखे राहिलेले आहेत. ठीक आहे. कॅलेडोनियन लॅटिन वर्ड फॉर स्कॉटलँड असं म्हटलेलं आहे. हे भूद्रोणी प्रक्रियेमुळे झालंय. जिओसिंक्लाइन, जिओसिंक्लाइन म्हणजे काय, तर लॅपेटस ओशन. लॅपेटस ओशन काय, उथळ पाण्याचा समुद्र.
हा होता, याला बुजवून टाकलं. याला बुजवून कोणी टाकलं? लॉरेन्शिया आणि बाल्टिका कॉन्टिनेंटच्या प्लेट, लॉरेन्शिया आणि बाल्टिका कॉन्टिनेंटल प्लेट आणि ॲव्होलिनिया मायक्रो कॉन्टिनेंट छोटी प्लेट. ॲव्होलिनिया छोटी प्लेट होती, पण हा पण बराच जुना कालखंड आहे, त्यामुळे त्या प्लेट अशा मिक्सिंग होऊन गेल्या आणि इथे आपल्याला पर्वत निर्माण झालेले दिसतात. ठीक आहे. हर्सिनियन जर बघितलं तर हर्सिनियन जे आहेत ह्या पर्वतरांगा नाही आहेत, तर ह्या तुटक तुटक पर्वतरांगा, जसं याची पर्वतरांगा याची आहे, याची तर कंटिन्युअस आहे, लेयर्ड आहे, सर्वात जास्त घनदाट असलेल्या पर्वतरांगा आहेत. इथे मात्र पर्वतरांगा तुटक तुटक आहे, काही ठिकाणी छोटे जे आहेत आपले पर्वत उरलेले आहेत, म्हणजे मधामधा कट झालेले पर्वत आपल्याला दिसतील, विलग झालेले गिरिपंड आणि घाटमाता, डिस्कनेक्टेड मॅसिप्स अँड अपलँड सिरीज याला आपल्याला दिसेल. कुठल्या? हर्सिनियन याला कोलिजन झालाय. इथे पण आपल्याला दिसतंय कोलिजन झालाय, कॉन्टिनेंटल कोलिजन झालाय. प्लेट्स ज्या आहेत त्या एकमेकांवर आदळल्या. आफ्रिका, नॉर्थ अमेरिका आणि नॉर्थ युरोप. कुठल्या? आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, नॉर्थ युरोप या तिन्ही प्लेटांची घुसळ मुसळ अशी झाली आणि मग त्याच्यामुळे हे तयार झाले. केव्हा? डेओनियन, कार्बोनिफेरस आणि अर्ली पर्मियन पिरियड मध्ये हे झालेले दिसतात. हे कसे आहेत? तुटक तुटक. हे कसे आहेत? अवशिष्ट, रेलिक्ट, बुटक्या हिल्स. आलं की नाही? हे तुटले तुटले असे 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 पर्वत दिसतील, असे 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 पर्वत दिसतील आणि मग इथे गॅप दिसेल ना, मग पुन्हा असं काहीतरी. आलं नाही लक्षात? ठीक आहे. आता इथे पाहूया अल्पाइन, तरुण, तुमच्यासारखे नेहमी ग्रोईंग, नॉलेजचं ग्रो होते ना, हा बरोबर आहे. तरुण पर्वत, यंग माउंटन्स, ऑलवेज बिंग इन इम्प्रूव्हिंग, ओरोजिनी कंटिन्युअस आहे. पर्वत निर्मितीची प्रक्रिया अजूनही आहे, उथलपुथल चालूच आहे, मोस्ट डायनामिक. ठीक आहे. उंच शिरोलंब वाढतच आहे, कारण की याचं क्षरण कमी होत आहे आणि ओरोजिनी जास्त होत आहे. हाय अल्टिट्यूड आहे, उत्तुंग पर्वत आहे, लॉफ्टिएस्ट माउंटन, माउंट एव्हरेस्ट आहे ना, लॉफ्टिएस्ट माउंटन्स आपण बघितले तर. खडबडीत भूभाग आहे, रग टेरेन आहे, कारण की उथलपुथल चालू आहे, त्यामुळे त्याला जेव्हा क्षरण होते तर प्लेन होतो, पण हा क्षरणच्या पेक्षा ओरोजिनी जास्त आहे, त्यामुळे दगड असे खालीवर खालीवर होत असतात, रग टेरेन. तीव्र वातावरण स्थिती आहे, एक्स्ट्रीम कंडिशन आहे. एक्स्ट्रीम म्हणजे जबरदस्त, म्हणजे ज्याला आपण ग्लॅशिएटेड कंडिशन जी बघू ती आहे, -50, 60, 70, 80, 90 डिग्री जे काय म्हणाल ते है ना. अजून एक खास अल्पाइन क्षेत्र आहे. अल्पाइन झोन म्हणजे काय? तरु रेषेच्या वर, अबाव द ट्री लाईन. एकापर्यंत आपल्याला ट्री दिसतात, झाडं दिसतात, मग खुरटी झाडं दिसतात, मग लायकेन दिसतो, त्याच्यानंतर काही झाडच दिसत नाही, इतक्या उंच आपल्याला केवळ खडक दिसेल, केवळ इव्हन बर्फ सुद्धा नाही, त्याच्या स्नो लाईनच्या वर चालले जातात ते. ठीक आहे. त्यानंतर विरळ वनस्पती, स्पेअर्स व्हेजिटेशन, व्हेजिटेशन इथे वरच्या भागाला फार कमी दिसून येतात. गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. आता आपण उदाहरणं बघूया है ना. मॅप याच्या आपण मॅपच्या याच्यामध्ये बघूया, स्पेशल वेगळे मॅप है ना, मिक्स नाही करू, मिक्स केला की सगळा जंगडगुत्ता होते है ना. प्री कॅम्ब्रियन जर बघितलं तर कुठले आहेत माउंटन्स पाठ करायचे, लक्षात ठेवायचं थोडंसं. लॉरेन्शियन माउंटन्स कॅनडाचा, ॲग्लोमॅन माउंटन्स केनोरियन ओरिजिनी, किलारियन माउंटन्स कॅनडा नॉर्थ अमेरिका, नॉर्थ वेस्ट हायलँड्स अँड अँग्लेसी हे आहे युरोप, अन्नामलाई हिल्स आणि निलगिरी हिल्स इंडियाचे, लक्षात ठेवायचे. सहसा आपल्याला हे जास्त विचारू शकतात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचे. हे कुठले आहे? प्री कॅम्ब्रियन. त्यानंतर कॅलेडोनियन, टेक्टोनिक माउंटन्स ऑफ ॲपलेचियन नॉर्थ अमेरिका, माउंटन्स ऑफ स्कॉटलँड, आयर्लंड, स्कॅन्डिनेव्हिया युरोप, नॉर्थ युरोप पूर्ण तो. ब्राझिलाइड्स साऊथ अमेरिकाचा, ब्राझीलचे एरियाचे जेवढे काही पर्वत आहेत ते. त्यानंतर अरावली महादेव हिल्स आपल्या इंडियाचे, हे कुठे आहे? कॅलेडोनियन. लक्षात ठेवा, प्री कॅम्ब्रियनला कोणते आणि कॅलेडोनियनला कोणते. ठीक आहे. हर्सिनियन, स्पॅनिश मॅसेटा, कॉर्नवॉल, रेनेमास खूप आहेत. जेवढे जेवढे जगातील तुटक तुटक पर्वत आहेत ते सर्व कुठे? हर्सिनियनला है ना. अल्ताई, सायान, किंगशान आपल्याला कुठे दिसेल? आशियाला. त्यानंतर ईस्टर्न कॉर्डिलेरा जे आहे, स्कॅटर्ड हिल्स आहेत ऑस्ट्रेलियाच्या त्या. त्यानंतर सालियन, बघा नाव जाणून बुजून मी दिलंय, गोंडवारिडाइट्स, गोंडवारिडाइट्स ऑफ अर्जेंटिना, कन्फ्युज नाही व्हायचा, साऊथ अमेरिका. अप्लेचियन्सचे काही पार्ट नॉर्थ अमेरिका, इकडे पण तुम्हाला दिसेल अप्लेचियन्स कुठे? कॅलेडोनियनचे काही पार्ट आणि काही इथे पण तुम्हाला दिसतील. ठीक आहे.
त्याच्यानंतर अल्पाईन जर बघितलं तर रॉकीज नॉर्थ अमेरिका, अँडेज साऊथ अमेरिका, मेन अल्प्स, कॉकासस, कार्पाथियन्स, पायरेनेस, बाल्कन्स युरोपचे, त्याच्यानंतर अटलस माउंटन्स नॉर्थ वेस्ट आफ्रिका, त्यानंतर हिमालय आहे, अल्बर्ग आहे, जाग्रोज आहे, कुनलिन आहे, असे बरेचसे आहेत है ना, जे आशियामध्ये आपल्याला दिसून येतात. क्लिअर? हे थोडे नावं लक्षात घ्यायचे, एकदा उझरती नजर मारत राहायची मधामधात. मॅप याचे मी बनवून देणार है ना, तेव्हा तुम्ही ते मॅप पण बघून घ्या तर तुमचं पक्क होईल. ठीक आहे, आपण मॅप पण एक्झरसाइज सातत्याने करत राहूया. मला वाटतं कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. थोडंसं पाठांतर करायचं आहे, 2 प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. द्यायची असेल तर बघा है ना, इट्स अप टू यू. आय होप सो की तुम्ही नक्कीच उत्तर द्याल आणि कॉन्सेप्ट आणि फॅक्ट समजलेच असतील, त्यामुळे उत्तर तुम्हाला आलेच असतील, त्यात काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे? राईट. मग तुम्ही अभ्यास करताय हे तर मला माहीतच आहे, त्यामुळे तुमच्या अभ्यासाला ऑल द बेस्ट.